नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गॅस सिलेंडर नोंदणी ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे शहरातील ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोंदणी होत नसल्याने गॅस एजन्सीवर रांगा लागत असून अनेकांना सिलेंडर मिळण्यात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत ॲपमध्ये तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याचेही त्यांनी मागणी केली. एक मिनिटामध्ये औचित्याच्या मुद्द्यानेच मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, धुळे शहरात घरगुती गॅसच्या विषयावरचा माझा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, IOC कंपनीचं सॉफ्टवेअर हे बिलकुल चालत नाहीये. लोकांना जेव्हा ते त्या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन करतात किंवा मागणी करतात तर ते चालत नाही, म्हणून त्या रांगा त्या ठिकाणी लागत आहेत. अध्यक्ष महोदय, तरी IOC कंपनीने त्यांचा सॉफ्टवेअर ताबडतोब प्रिपेअर करावा. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, घरगुती गॅसचं जे कालाबाजार चालू आहे अध्यक्ष महोदय, जे रिक्षांमध्ये गाड्यांमध्ये ज्याप्रमाणे ते सिलेंडर त्या रिक्षांमध्ये आणि याच्यामध्ये भरल्या जातात, त्याच्यामुळेही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गॅसचा मोठा तुटवडा त्या ठिकाणी होत आहे. आणि अध्यक्ष महोदय, माझी आपल्यास विनंती आहे का जेवढ्याही कंपनी आहे त्यांना या ठिकाणी आपण निर्देश द्यावेत का आपले सॉफ्टवेअर आणि ग्राहकांना किती दिवसात आपण गॅस सिलेंडर देणार आहात याचं SMS या आधी जायला पाहिजे. एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं अध्यक्ष महोदय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.